नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आलो आहेत नवीन सिरीज, नवीन विषय घेऊन। तर मित्रांनो, आपला आजचा नवीन विषय आहे महावितरण। तर मित्रांनो, महावितरणच्या जे विद्युत सहाय्यक पदाची जी भरती आहे, त्या भरतीची परीक्षा आहे, ती एग्जाम लवकरच होणार आहे। तर मित्रांनो, त्या परीक्षे संबंधित आपण जो सिरीज काढलेली आहेत पदाची, तर त्या सिरीजचा हा भाग पहिला आहे। तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघूया पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। जेव्हा डिफेक्टिव्ह प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात तेव्हा ऑप्शन ए मीटर जळून जाईल, ऑप्शन बी मीटर अचूक रीडिंग दर्शवतो, ऑप्शन सी मीटर चुकीची रीडिंग दर्शवतो, ऑप्शन डी मीटर रीडिंग दाखवणार नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मीटर रीडिंग दाखवणार नाही। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ट्रान्समिशन लाईनचे हे फायदे आहेत। ऑप्शन ए लाईन करंट कमी करता येतो, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व, ऑप्शन सी वेगवेगळे सब स्टेशन इंटरकनेक्ट आपसात जोडले जातात, ऑप्शन डी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तो दाब मिळवता येतो। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। रस्त्यावरील प्रकाश योजना करण्याच्या पद्धतीस डॅश म्हणतात। ऑप्शन ए डायरेक्ट प्रकाश योजना, ऑप्शन बी सेमी डायरेक्ट प्रकाश योजना, ऑप्शन सी जनरल डिफ्यूजिंग प्रकाश योजना, ऑप्शन डी इनडायरेक्ट प्रकाश योजना। उत्तर आहे ऑप्शन ए डायरेक्ट प्रकाश योजना। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। अल्टरनेटचे फील्ड डीसी सप्लाय पासून अलग करण्यासाठी डॅश स्विच वापरतात। ऑप्शन ए डीपी स्विच, ऑप्शन बी एमसीबी डीपी स्विच, ऑप्शन सी इंटरमीडिएट स्विच, ऑप्शन डी फील्ड डिस्चार्ज। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फील्ड डिस्चार्ज। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। विद्युत मंडळाची पॉवर डॅश मीटरने मोजतात। ऑप्शन ए एनर्जी मीटर, ऑप्शन बी वॅट मीटर, ऑप्शन सी व्होल्ट मीटर, ऑप्शन डी एम्पियर मीटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वॅट मीटर। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। स्प्लिंग इंडक्शन मोटरसाठी डॅश स्टार्टर वापरतात। ऑप्शन ए स्टार डेल्टा, ऑप्शन बी ड्युअल स्टार्टर, ऑप्शन सी ऑटो ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन डी रोटर रेजिस्टन्स। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ऑटो ट्रान्सफॉर्मर। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। कॅरोना इफेक्टमुळे डॅश लॉस होतात। ऑप्शन ए ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता घटते, ऑप्शन बी रेडिओ फ्रिक्वेन्सी लॉस वाढतो, ऑप्शन सी वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, पुढील प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। टंगस्टन धातूची बारीक तार बनवता येत असल्याने त्याचा वापर लॅम्पमध्ये डॅश साठी करतात। ऑप्शन ए फिलामेंट बनवण्यासाठी, ऑप्शन बी विद्युत प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी, ऑप्शन सी कॉईल आधार देण्यासाठी, ऑप्शन डी विद्युत प्रवाहाच्या वहनासाठी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
ए. फिलामेंट बनवण्यासाठी. तर मित्रांनो, ही सिरीजमधील सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सिरीजची सर्व शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस डॅशमुळे होतात. ऑप्शन ए एसी व डीसी, ऑप्शन बी लिकेज करंटमुळे, ऑप्शन सी एडी करंटमुळे, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एसी व डीसी. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक आपल्यासाठी. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रनिंगमध्ये एक फेज बंद झाल्यास डॅश. ऑप्शन ए झटके स्टार्टिंग टॉर्क मिळेल, ऑप्शन बी फिरणे बंद होईल, ऑप्शन सी थोड्या वेळात जळेल, ऑप्शन डी वेग वाढेल. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी थोड्या वेळात जळेल. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक, जो की आपल्यासाठी हा आहे. गॅस फिल्ड लॅम्पचे डॅश व डॅश वायू भरतात. ऑप्शन ए हेलियम व आर्गॉन, ऑप्शन बी सोडियम व फ्लोरोसेट, ऑप्शन सी मर्क्युरी व सोडियम, ऑप्शन डी ऑर्गन व नायट्रोजन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ऑर्गन व नायट्रोजन. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इनकॅन्सेट लॅम्पच्या टंगस्टन फिलामेंटची विलयन बिंदू डॅश आहे. ऑप्शन ए 30 अंश सेंटीग्रेड, ऑप्शन बी 3400 फॅरेनहाइट, ऑप्शन सी 20,000 अंश सेंटीग्रेड, ऑप्शन डी 3400 अंश सेंटीग्रेड. तर उत्तर आहे ऑप्शन डी 3400 अंश सेंटीग्रेड. तर बघूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. HPMV लॅम्प डॅशमुळे उभा टांगतात. ऑप्शन ए विद्युत दाब जास्त मिळाल्यामुळे, ऑप्शन बी ऑर्गन वायू पेटून मर्क्युरी निर्माण होण्यास उशीर लागत असल्याने, ऑप्शन सी विद्युत दाब कमी मिळाल्यामुळे, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ऑर्गन वायू पेटून मर्क्युरी निर्माण होण्यास उशीर लागत असल्याने. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, तसेच लाईक करा. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. RCC व PCC पोलचा स्पॅन डॅश ठेवतात. ऑप्शन ए 40 ते 80 मीटर, ऑप्शन बी 100 ते 250 मीटर, ऑप्शन सी 80 ते 100 मीटर, ऑप्शन डी 40 ते 60 मीटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 40 ते 60 मीटर. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. स्टील टँक रेक्टिफायरचे वैशिष्ट्य डॅश आहे. ऑप्शन ए वॉटर कूल्ड आहेत, ऑप्शन बी शक्तीने मोठे व वॉटर कूलंट आहेत, ऑप्शन डी सी शक्तीने मोठे आहेत, ऑप्शन डी 24 तास कार्यरत राहून सुद्धा बिघाड होत नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शक्तीने मोठे व वॉटर कूलर आहे. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे.
3 फेज इंडक्शन मोटरला दाब 80% ठेवला स्टार्टिंग करंट डॅश डॅश होईल. ऑप्शन ए 20% जास्त होईल. ऑप्शन बी 80% जास्त होईल. ऑप्शन सी 30% कमी होईल. ऑप्शन डी 20% कमी होईल. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 20% कमी होईल. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इंडक्टिव्ह रिॲक्शन डॅश अक्षराने दाखवतात. ऑप्शन ए आय, ऑप्शन बी XC, ऑप्शन सी यापैकी नाही, ऑप्शन डी XL. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी XL. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. रेजिस्टन्स स्टार्टरमुळे AC फेज मोटरची गती फक्त डॅश होते. ऑप्शन ए मूळ वेगापेक्षा कमी, ऑप्शन बी मूळ वेगापेक्षा जास्त, ऑप्शन सी वरीलपैकी सर्व, ऑप्शन डी मूळ वेगा इतकीच. तर मित्रांनो, बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मूळ वेगापेक्षा कमी. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. रेजिस्टन्स स्टार्टरमुळे AC सिंगल फेज मोटरची गती फक्त डॅश होते. ऑप्शन ए वरीलपैकी सर्व, ऑप्शन बी मूळ वेगापेक्षा कमी, ऑप्शन सी मूळ वेगापेक्षा जास्त, ऑप्शन डी मूळ वेगापेक्षा इतकीच. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मूळ वेगापेक्षा कमी. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC मोटर स्टार्टर मार्फत चालू केल्याने डॅश होते. ऑप्शन ए स्टार्टिंग करंट कमी करतात, ऑप्शन बी मोटर ओव्हरलोड झाल्यास विद्युत पुरवठा करतो, ऑप्शन सी लो व्होल्टेज पासून सुधारित करतो, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, बघूया उत्तर ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. HPMV लॅम्पमुळे उभा टांगतात. ऑप्शन ए वरीलपैकी नाही, ऑप्शन बी सतत चालू बंद व्हावा म्हणून, ऑप्शन सी प्रकाश भरपूर मिळावा म्हणून, ऑप्शन डी ऑक्झिलरी एक्स्टॉट व मेन इलेक्ट्रोड यांचा संबंध चांगला येतो म्हणून. तर मित्रांनो, बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ऑक्झिलरी इलेक्ट्रोड व मेन इलेक्ट्रोड यांचा संबंध चांगला येतो म्हणून. तर मित्रांनो, यामधील सर्व प्रश्न खूप खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ही सिरीज शेवटपर्यंत पहा. तर बघूया पुढील प्रश्न. ट्रान्सफॉर्मरमधील लो प्रेस लॉस शोधण्यासाठी टेस्ट घ्यावी. ऑप्शन ए शॉर्ट सर्किट टेस्ट, ऑप्शन बी ओपन सर्किट टेस्ट, ऑप्शन सी मेगर टेस्ट, ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शॉर्ट सर्किट टेस्ट. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. डॅश AC सिंगल फेज मोटरमध्ये कम्प्युटेटर असतो. ऑप्शन ए कॅपॅसिटर टाईप, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व,
ऑप्शन सी कंप्लीट केज टाईप, ऑप्शन डी युनिव्हर्सल टाईप. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी युनिव्हर्सल टाईप. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर डॅश असतो. ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी युनिटी, ऑप्शन सी लॅगिंग, ऑप्शन डी लीडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लॅगिंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ज्या एसी मोटरच्या रोटरवर वाइंडिंग केलेली असते त्यांना डॅश म्हणतात. ऑप्शन ए स्क्रूलर केज मोटर, ऑप्शन बी सिंक्रोनल मोटर, ऑप्शन डी वाउंड रोटर मोटर्स, ऑप्शन डी एसी मोटर्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वाउंड रोटर मोटर्स. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अति उच्च दाबाच्या ओव्हर हेडलाईन मधील दोन कंडक्टर मधील दाब वाढला असता त्यातील हवेचे आयोजनेशन होऊन येथे निळसर ज्योत निर्माण होऊन शिट्टीसारखा आवाज येतो त्यास क्रियेस डॅश म्हणतात. ऑप्शन ए आयोनायझेशन इफेक्ट, ऑप्शन बी कॅरोना इफेक्ट, ऑप्शन सी लुमिनेस इफेक्ट, ऑप्शन डी मॅग्नेटिक इफेक्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कॅरोना इफेक्ट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. केबलचा कोअरचे यांत्रिक संरक्षण करण्यासाठी डॅशचे आर्मिंग करतात. ऑप्शन ए लेड कव्हरिंग, ऑप्शन बी GI स्ट्रिप्स, ऑप्शन सी वरीलपैकी सर्व, ऑप्शन डी GI वायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या कोअर लगत डॅश वाइंडिंग असते. ऑप्शन ए लो व्होल्टेज वाइंडिंग, ऑप्शन बी हाय व्होल्टेज वाइंडिंग, ऑप्शन सी सँडविच पद्धतीने दोन्हीही, ऑप्शन डी दोन्हीपैकी कोणतेही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लो व्होल्टेज वाइंडिंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. केबलमधील प्रत्येक स्वतंत्र वायरला डॅश म्हणतात. ऑप्शन ए कोअर, ऑप्शन बी केबलचा पार्ट, ऑप्शन सी यापैकी नाही, ऑप्शन डी सिंगल वायर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी यापैकी नाही. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ग्राउंड क्लिअरन्स 7.5 मी व स्टँक 2.4 मी असल्यास कंडक्टरचे वरचे टोक डॅश
मी उंचीचा ठेवावा? ऑप्शन ए 9.9 मी, ऑप्शन बी 5.1 मी, ऑप्शन सी यापैकी नाही, ऑप्शन डी 7.5 मी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 9.9 मीटर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. दोन सारख्याच क्षमतेने दोन ट्रान्सफॉर्मरची समांतर जोडणी केल्यास दोन्हीवर डॅश लोड. ऑप्शन ए सारखाच राहील, ऑप्शन बी नंतरच्या ट्रान्सफॉर्मरवर जास्त राहील, ऑप्शन सी सारखा राहणार नाही, ऑप्शन डी पूर्वीच्या ट्रान्सफॉर्मरवर जास्त राहील. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सारखाच राहील. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अर्थ रेजिस्टन्स मोजण्यासाठी डॅश मीटर वापरतात. ऑप्शन ए अर्थ टेस्टर, ऑप्शन बी मल्टीमीटर, ऑप्शन सी ओहम मीटर, ऑप्शन डी मेगर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए अर्थ टेस्टर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. केबलच्या आर्मरिंग PVC इन्सुलेशनला डॅश म्हणतात. ऑप्शन ए समिंग, ऑप्शन बी यापैकी नाही, ऑप्शन सी यापैकी दोन्ही, ऑप्शन सी आर्मिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सविंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. हॉट वायर मीटर विद्युत प्रवाहाच्या डॅश परिणामावर कार्य करतात. ऑप्शन ए इंडक्शन, ऑप्शन बी उष्णताजन्य, ऑप्शन सी चुंबकीय, ऑप्शन डी रासायनिक. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उष्णताजन्य. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. HPMV लॅम्पमध्ये डॅश गॅस प्रकाश निर्मिती होते. ऑप्शन ए हाय करंट, ऑप्शन बी सोडियम, ऑप्शन सी मर्क्युरी, ऑप्शन डी फ्लोरोमेंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मर्क्युरी. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर डॅश HP पर्यंतच्या मोटरसाठी उपयुक्त आहे. ऑप्शन ए 5 HP, ऑप्शन बी यापैकी नाही, ऑप्शन सी 10 HP, ऑप्शन डी 15 ते 25 HP. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी यापैकी नाही. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. AC 3 फेज 6 पोल इंडक्शन मोटरचा सिंक्रोनस वेग आहे. ऑप्शन ए 3000 RPM, ऑप्शन बी 1500 RPM, ऑप्शन सी 1000 RPM, ऑप्शन डी 750 RPM. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1000 RPM. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. केबलमधील कोअरच्या इन्सुलेशनची जाडी डॅशवर अवलंबून असते. ऑप्शन ए कोअरमधील कंडक्टरच्या दाबावर, ऑप्शन बी कोअरमधील कंडक्टरच्या धातूवर, ऑप्शन सी कोअरमधील कंडक्टरच्या जाडीवर, ऑप्शन डी कोअरमधील कंडक्टरच्या स्ट्रँडवर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कोअरमधील कंडक्टरच्या दाबावर.
तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. पूर्ण लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस 1000 वॅट आहे. लोड अर्ध्या केल्यास कॉपर लॉस डॅश पद्धतीने वाढावे. ऑप्शन ए यापैकी नाही. ऑप्शन बी 1000 गुणिले 50 भागिले 100. ऑप्शन सी 1000 गुणिले कंसात 50 भागिले 100 चा वर्ग. ऑप्शन डी 1000 गुणिले 50 भागिले 100. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1000 गुणिले 50 भागिले 100. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मर्क्युरी वेपरचे आयुष्यमान डॅश असते. ऑप्शन ए 500 कार्यतास. ऑप्शन बी 1000 कार्यतास. ऑप्शन सी 2000 कार्यतास. ऑप्शन डी 3000 कार्यतास. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 3000 कार्यतास. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. स्लिपरिंग मोटरच्या स्लिपरिंगचा स्पर्श झाल्यास विद्युत धक्का बसत नाही, कारण ऑप्शन ए वरीलपैकी नाही. ऑप्शन बी स्लिपरिंग पॉइंट हा मोटर रनिंगमध्ये असताना स्टार कंडक्ट होतो. ऑप्शन सी स्लिपरिंगला AC पॉझिटिव्ह सप्लाय करत नाही. ऑप्शन डी स्लिपरिंग कॉपरपासून बनवलेले असल्यामुळे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्लिपरिंग पॉइंट हा मोटर रनिंगमध्ये असताना स्टार कनेक्टेड होतो. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. HPME लॅम्पची कार्यक्षमता डॅश असते. ऑप्शन ए 60 ते 80 सेस्क्युमेन वॅट. ऑप्शन बी 40 ते 50 सेस्क्युमेन वॅट. ऑप्शन सी 150 ते 200 ल्युमेन वॅट. ऑप्शन डी 80 ते 100 ल्युमेन वॅट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 40 ते 50 ल्युमेन वॅट. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. HPME लॅम्पमध्ये मर्क्युरीचा गॅस डॅश प्रेशरला निर्माण होतो. ऑप्शन ए एक्स्ट्रा लो प्रेशर. ऑप्शन बी मीडियम प्रेशर. ऑप्शन सी हाय प्रेशर. ऑप्शन डी लो प्रेशर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हाय प्रेशर. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. टाक बरोबर डॅश या सूत्राने काढतात. ऑप्शन ए कंसात BHP गुणिले 60 गुणिले 735.5 भागिले 2 पाय NR. ऑप्शन बी कंसात BHP गुणिले 60 गुणिले 735.5 भागिले 2 पाय गुणिले NS. ऑप्शन सी BHP गुणिले 60 गुणिले 735.5 भागिले NR. ऑप्शन डी BHP गुणिले 60 गुणिले 735.5 भागिले NS. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
बी BHP गुणिले 60 गुणिले 735.5 भागिले 2 पाय गुणिले NS। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। एका ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी टर्न दुप्पट केले व प्रायमरी टर्न निम्मे केले तर ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी व्होल्टेजमध्ये काहीही फरक पडणार नाही, ऑप्शन सी सेकंडरी व्होल्टेज निम्मे होईल, ऑप्शन डी सेकंडरी व्होल्टेज दुप्पट होईल। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, व्होल्टेजमध्ये काहीही फरक पडणार नाही। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। हॉट वायर मीटरमध्ये डॅश डॅम्पिंग वापरतात। ऑप्शन ए इंडक्शन टाईप, ऑप्शन बी एमर, ऑप्शन सी एडी करंट टाईप, ऑप्शन डी फ्युडिंग टाईप। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एडी करंट टाईप। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। HPME लॅम्प मंडळात डॅश जोडलेले असतात। ऑप्शन ए चोक व कंडेन्सर, ऑप्शन बी यापैकी नाही, ऑप्शन सी चोक इंडिकेटर कंडेन्सर, ऑप्शन डी चोक स्टार्टर कंडेन्सर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चोक इंडिकेटर कंडेन्सर। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। HPME लॅम्पमध्ये डॅश गॅस भरतात। ऑप्शन ए वरीलपैकी सर्व, ऑप्शन बी आर्गॉन, ऑप्शन सी हॅलोजन व नायट्रोजन, ऑप्शन डी आर्गॉन व मर्क्युरी। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आर्गॉन व मर्क्युरी। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। हॉट वायर मीटर स्केल डॅश असतात। ऑप्शन ए स्पष्ट, ऑप्शन बी असमान, ऑप्शन सी अस्पष्ट, ऑप्शन डी समान। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी असमान। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। HPME लॅम्पमध्ये सहाय्यक इलेक्ट्रोड डॅश ठिकाणी असतो। ऑप्शन ए मेन इलेक्ट्रोड पासून दुसऱ्या टोकास, ऑप्शन बी मेन इलेक्ट्रोडच्या समांतर, ऑप्शन सी वरीलपैकी नाही, ऑप्शन डी मेन इलेक्ट्रोड जवळ समांतर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन मेन इलेक्ट्रोड जवळ समांतर। तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा या सिरीजमध्ये पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि आवडत असेल तर लाईक करा आणि जवळच्या मित्रांना शेअर करा।